कणकवली शहरातल्या बोगस मतदार नोंदणीचा मी सातत्यानं लावून धरलेला आहे। आजपर्यंत अनेक पत्रव्यवहार हे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, या राज्याचे महसूल मंत्री असतील, भारत निवडणूक आयोग असेल, महाराष्ट्र निवडणूक आयोग असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहेत आणि जवळजवळ 4 पत्रव्यवहार हे आतापर्यंत त्या ठिकाणी झालेले आहेत। आणि शेवटचा ज्यावेळी मी पत्रव्यवहार या सगळ्या यंत्रणेशी केला त्यावेळी मी त्या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की 13 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे आज 13 ऑगस्ट आहे, 13 ऑगस्ट पर्यंत आपण याबाबत आमच्याशी चर्चा करावी, आमच्या मुद्द्याशी आम्हाला त्याबाबतचं लेखी उत्तर आपण त्या ठिकाणी द्यावं। आणि जर हे होत नसेल तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी झेंडा वंदनाच्या नंतर, कार्यक्रमाच्या नंतर त्या ठिकाणी उपोषणाला बसणार अशा प्रकारचा इशारा हा संबंधित यंत्रणेला, प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेला होता। खरं तर आमच्या या निमित्तानं मागण्या अशा होत्या की याबाबत जे काही तुम्ही SIR ही जी प्रोसिजर सुरू केलेली आहे, जनतेचा पैसा आहे, सरकारी सगळी यंत्रणा आपण त्या ठिकाणी वापरलेली आहे, अनेक जिल्हा परिषद असेल, नगरपंचायती असतील, पंचायत समिती असतील, शिक्षक असतील, अशा प्रकारच्या अनेक यंत्रणा आपण सरकारी वापरून गेले अनेक महिने हा त्या ठिकाणी आपण एक मतदार नोंदणीचा एक प्रोग्राम, एक निवडणूक कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। पण असं असताना सुद्धा अनेक मुद्दे ज्याच्यामध्ये याबाबतचे आपण काय नियम ठरवलेत हा प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारलेला होता। याची कार्यपद्धती काय आहे याबाबत सुद्धा त्या ठिकाणी केलेली होती। त्याचप्रमाणे जो महत्वाचा जो मुद्दा आहे, वास्तव्याचा दाखला, प्रूफ ऑफ ऑर्डिनरी रेसिडेन्स, जो वास्तव्याचा दाखला आहे हा दाखला त्या ठिकाणी आपण कोणता ग्राह्य धरणार हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता। याबाबतचं लेखी स्पष्टीकरण हे सुद्धा त्या ठिकाणी मागितलेलं होतं। आणि त्याचबरोबर ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत, SIR ची जी काही अंमलबजावणी आपण करणार आहात त्याच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना त्या ठिकाणी मिळाव्यात। त्याचबरोबर याबाबतचे अभिलेख, कागदपत्र मिळावीत आणि त्याचबरोबर आकडेवारी मिळावी। याबाबत सुद्धा जिल्हाधिकारी यांना, प्रांताधिकारी, तहसीलदार, त्याचप्रमाणे BLO यांच्याशी सुद्धा त्या निमित्तानं सगळे पत्रव्यवहार केलेले होते। पण कुठल्याही एकही पत्राचं उत्तर अद्यापही त्या ठिकाणी आलेलं नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये एक पत्र व्यवहार तहसीलदार आणि नगराध्यक्ष या संदर्भामध्ये झाला, पण बाकी सगळ्या पत्रव्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपाचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही। 13 ऑगस्ट पर्यंत मी त्या ठिकाणी, म्हणजे आज 13 ऑगस्ट आहे, माझी अपेक्षा होती की या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारेल आणि कुठेतरी आमच्याशी त्या ठिकाणी चर्चा करतील, पण तशा प्रकारची कुठलीही चर्चा या निमित्तानं झालेली नाही। आणि म्हणून आज 13 ऑगस्ट आहे, आजपर्यंत त्या ठिकाणी मी प्रशासनाचं उत्तर, तशा पद्धतीचं योग्य उत्तर जर त्या ठिकाणी मिळालं तरच त्या ठिकाणी मी त्याबाबतचा विचार करेन। नाहीतर 15 ऑगस्टला या संपूर्ण जी मतदार बोगस नोंदणी ही माझ्या कणकवली शहरामध्ये सुरू आहे, या नोंदणीच्या विरोधामध्ये जर तुम्ही सखोल, विशेष आणि 20-22 वर्षानंतर या मतदार यादींचं पुनर्निरीक्षण जर करत असाल तर ते योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे। मग तशा पद्धतीनं होत नाही, जनतेचा पैसा तुम्ही खर्च करताय, सरकारी यंत्रणेचा वापर करताय आणि मग तुम्ही अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी काम का करताय। मध्यंतरी एक या सगळ्या म्हणजे मतदार नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये जो कार्यक्रम जाहीर केलाय त्याच्यामध्ये त्यांनी आक्षेप आणि हरकती हे आपण त्या दिवसामध्ये घेणार अशा प्रकारची एक तारीख दिलेली आहे। पण माझं प्रशासनाला म्हणणं असं आहे की सगळी सरकारी यंत्रणा आपण लावलेली आहे, सगळे तुमच्याकडे नियम आहेत, मग आक्षेप घेण्यासारखं काम किंवा हरकती निर्माण होण्यासारखं काम आपण आपल्याकडनं का अपेक्षित आहे। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की कोणाची हरकत किंवा कोणाची त्या ठिकाणी आक्षेप हा त्या ठिकाणी येता कामा नये आणि म्हणून योग्य काम, कुठल्याही बोगस मतदाराची नोंदणी, दुबार मतदाराची नोंदणी त्या ठिकाणी होता कामा नये। त्याचबरोबर जे भाडेकरू आहेत त्यांची त्या ठिकाणी नोंदणी होता कामा नये। त्याचबरोबर जो कुटुंब पद्धती आहे त्या कुटुंब पद्धतीमधला
एखादा मतदार मी समजू शकतो, पण कुटुंबाच्या पद्धतीच्या बाहेर इतर जाती धर्माचा जर त्या ठिकाणी मतदाराची नोंद होत असेल तर ही मतदाराची नोंद त्या ठिकाणी चुकीची आहे. मध्यंतरी एक निवडणूक आयोगानं सुद्धा एक पत्र त्या निमित्तानं आता नव्यानं काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर कोण त्या ठिकाणी बोगस मतदार नोंदणी करत असेल तर तो भारतीय कायद्याप्रमाणे गुन्हा आहे, त्याला शिक्षा आहे. आणि अशा प्रकारचं सुद्धा पत्र ते त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं हे जाहीर केलेलं आहे, भारत निवडणूक आयोगानं, मुख्य निवडणूक आयोगानं. आणि म्हणून याच्यामधलं जे गांभीर्य आहे, माझं एवढंच त्याच्यामधनं सातत्यानं सांगणं आहे की त्या जो मतदार आहे त्या गावातला त्यांनी त्या ठिकाणी त्या गावचं मतदान त्या ठिकाणी करायचं आहे. दुसऱ्याने येऊन त्या ठिकाणी मतदान करू नये शहरामध्ये. जो शहरामधला मतदार आहे, ज्याचा शहरामध्ये वास्तव्य आहे, वास्तव्याचा दाखला आहे, ज्याचा शहरामध्ये रहिवास आहे, हा मतदार नोंदणीमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे. ही या मागची सगळी भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सातत्याने गेले अनेक दिवस या विषयावर आवाज उठवून सुद्धा, अनेक प्रकारचे पत्रव्यवहार करून सुद्धा कुठलीही दखल ही प्रशासनानं त्या ठिकाणी घेतलेली नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला लोकशाहीमध्ये माझा या ठिकाणी आक्षेप आहे. माझे त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी हा मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. आणि 15 ऑगस्टला जर त्या ठिकाणी काही बदल झाला नाही, जर बोगस मतदारांची नोंदणी प्रशासनाकडनं जर होत असेल तर 15 ऑगस्टला प्रांत ऑफिसच्या कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी मी उपोषणाला त्या ठिकाणी बसणार. झेंडावंदन झाल्याच्या नंतर म्हणजे 10-11 वाजता, सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. कारण बोगस मतदार नोंदणी त्या ठिकाणी होऊ नये, म्हणजे जिल्ह्यामध्ये होऊ नये, तालुक्यामध्ये होऊ नये आणि माझ्या शहरामध्ये होऊ नये. आणि जर BLOवर ही जबाबदारी असेल, या यंत्रणेवर जबाबदारी असेल तर त्या यंत्रणेने नियमाप्रमाणे दुबार मतदार नोंदणी त्या ठिकाणी होता कामा नये. ज्याचं वास्तव्य आहे, जो रहिवास आहे, त्याच माणसाचं त्या गावामध्ये त्या ठिकाणी नोंदणी झाली पाहिजे, ही त्या ठिकाणी आमची भूमिका आहे. अनेक पुरावे मी मागच्या याच्यामध्ये दिलेले होते. असेसमेंट पारखरांचा, आणि तिथं राहत आहेत गाडीगावकर. असेसमेंट आंबडोसकरांचा, तिथं राहत आहेत वांडरमारे. असे अनेक पुरावे या संबंध याच्यामध्ये, या विषयामध्ये हे त्या ठिकाणी मी प्रशासनाला दिलेले आहे. मग प्रशासनाची जबाबदारी आहे. हे जर सगळं चुकीचं काम त्या ठिकाणी चालू असेल, BLOकडे सुद्धा मी माहिती मागितलेली होती, अद्याप त्यांनी मला माहिती दिलेली नाही. 12 BLO या शहरामध्ये आहेत, 17 वॉर्ड आणि 12 बूथ अशा पद्धतीने आहेत. त्या ठिकाणी हे सगळं मतदार यादीवर त्या ठिकाणी काही लोक आपलं अस्तित्व त्या ठिकाणी त्यांचं आहे. आणि म्हणून माझं स्पष्ट यामधली भूमिका आहे की जो माझ्या शहरातला नागरिक आहे, जो माझ्या शहरातला रहिवास आहे, जो शहरातला माझ्या वास्तव्याचा त्याच्याकडे दाखला आहे, तोच माणूस माझ्या शहराचा मतदार असला पाहिजे. आणि म्हणून बोगस मतदार नोंदणी या सखोल विशेष मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणामध्ये होऊ नये, याच्यासाठीची ही माझी लढाई आहे.